माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आपल्याबरोबर आहेत। सर, आज बारामती, शिरूर, पुणे त्याचबरोबर मावळ या 4 लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्वतः पंतप्रधान मोदींची सभा होते। आजच्या सभेनंतर बारामती लोकसभेमधलं नेमकं वातावरण आपल्याला कसं पाहायला मिळालं? आज एक ऐतिहासिक सभा रेसकोर्स ह्या मैदानावरती होणार आहे आणि मला असं वाटतं रेसकोर्सचं एक वैशिष्ट्य आहे आणि 4-5 लाख जनसमुदाय असल्याशिवाय रेसकोर्सची सभा होत नाही ही सगळ्यालाच माहिती आहे। आणि आज महायुतीची आमच्या 4ही उमेदवारांची अतिशय सभेची तयारी जोरात झालेली आहे आणि परवाच चंद्रकांतदादा पाटील, अजितदादा पवार आणि सगळेच पुणे जिल्ह्यातले सगळेच आमदार, खासदार सगळे एकत्र बसलो होतो आणि खूप चांगलं नियोजन झालेलं आहे आणि प्रचंड प्रतिसाद मला असं वाटतं कार्यकर्त्यांचा, मतदारांचा मिळेल। एकंदरीत ही आजची सभा जी आहे ही पुणे जिल्ह्यातल्या 4ही जागांवरती ह्या सभेचा परिणाम होणार आहे। म्हणजे आजची सभा ही विजयी सभा असेल? नाही, आजची सभा ही अबकी बार 400 पार हा जो काय आपला आकड्याला गाठायचा आहे तर त्या आकड्यामधले 400 पारमध्ये 4 जागा ह्या पुणे जिल्ह्याच्या राहतील असा मला विश्वास आहे। संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार? सध्या शरद पवार प्रचार करतायत, तुम्ही महायुतीचे नेते म्हणून स्वतः सुनेत्रा वहिनींचा प्रचार करतायत। बारामती मतदारसंघातली काय परिस्थिती पाहायला मिळेल? विशेषतः इंदापूर तालुक्यामध्ये काय सध्याची स्थिती आहे? नाही, असं आता प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आता आलेला आहे आणि आता जो तो आपापल्या पद्धतीनं प्रचार करतोय आणि तो सगळ्यालाच अधिकार आहे अत्यंत ताकदीनं प्रचार करणं, प्रचारामध्ये उतरणं। आणि मला असं वाटतं आता बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही आता अत्यंत चुरशीची निर्माण झालेली आहे आणि साहजिक आहे कुठलीही निवडणूक आपल्याला लाईटली घेऊन चालत नाही। निवडणूक म्हणल्यानंतर संघर्ष असतो। निवडणूक म्हणले की सभेच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचं काम असतं, मतदारांना प्रबोधन करण्याचं काम असतं। पण एकंदरीत ह्या 4-5 दिवसामधलं 6ही तालुक्यातलं वातावरण जर बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा वहिनी ह्या चांगल्या मताच्या फरकानं निवडून येतील अशी परिस्थिती आहे आणि त्या पद्धतीनं सर्वच पक्षाचे आमच्या महायुतीतले मधले सगळेच पक्षाचे घटक कार्यकर्ते आहेत, पुढारी आहेत, हे सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि जो तो आपापल्या पद्धतीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करतो। एकीकडं शरद पवारांच्या सभा होत आहेत, मात्र शरद पवारांच्या पाठीमागे सहानुभूती आहे असं म्हटलं जात आहे। अजित पवारांनी पक्ष फोडला किंवा ते त्यांच्या स्वार्थासाठी भाजपसोबत गेलेले आहेत असं सुद्धा दादांवरती आरोप केला जातो। त्याचा काय परिणाम पाहायला मिळेल? अजित पवार विरुद्ध शरद पवार या लढाईमध्ये बारामतीकर किंवा बारामती लोकसभेमधली जी जनता आहे ती कुणाच्या पाठीशी उभी राहील? बघा, एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की लोकसभेच्या निवडणुका हे देशाच्या निवडणूक आहेत। 135 कोटी जनतेच्या पुढच्या 5 वर्षामधली सूत्र कुणाच्या हातामध्ये द्यायची हा खरं ह्या लोकसभेच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे। ही काही जिल्हा परिषद किंवा गावकी भावकी ह्याची निवडणूक नाही आहे। ठीक आहे, प्रचारामध्ये कुणी कुठले मुद्दे मांडेल तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो, तो प्रत्येकाला अधिकार आहे। पण एकंदरीत जो मतदार आहे आणि विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघातला मतदार जो आहे हा खूप विचारी आहे आणि त्याला विकास पाहिजे। त्या माणसाला त्याला असं वाटतं की माझा विकास कोण करेल, माझ्या इथले अपूर्ण प्रश्न कोण सोडवेल आणि ही सगळी जर कामं करायची असतील आपल्याला तर एक गोष्ट निश्चित आहे की मोदीजी 3ऱ्यांदा ह्या देशाचे पंतप्रधान होणार आहेत। मग प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपल्या भागातलं काम कोण करणार आहे? MIDCचे प्रश्न आहेत, तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत, उद्योगधंद्याचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रश्न आहेत आणि याही पलीकडे जाऊन देश म्हणून सुद्धा विचार करणारा एक वर्ग आहे। भारत देश आपला कसा एकसंघ राहिला पाहिजे आणि आपली भारताची ताकद विश्वव्यापी कशी निर्माण होईल हे कोण करू शकणार आहे? आता सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर आज महायुतीकडं नरेंद्र मोदींसारखा एक कणखर नेता की ज्याला विश्वव्यापी मान्यता मिळालेली आहे असं नेतृत्व आहे आणि शेवटी कुठलीही टीम ही कॅप्टनवर चालते। आपण आता IPLला बघितलं असेल, मुंबई इंडियन्सचा थोडासा कॅप्टन बदलला तर काय परिस्थिती झाली, शेवटी टीम कॅप्टनवर चालते। आज आमच्या महायुतीचे कॅप्टन हे मोदी साहेब आहेत। मात्र मोदींच्या याच नावाला शरद पवारांकडून विरोध होतोय। सातत्यानं शरद पवार मोदींना टार्गेट करतात की 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती झाली किंवा दिलेली आश्वासनं जी आहेत ती मोदींनी पाळलेली नाही आहेत। विशेषतः त्यांच्याकडून भाजपकडून असा प्रयत्न केला जातोय की स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक न होता थेट मोदींचं नाव घ्यायचं, मात्र मोदींनीच दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत असं सातत्यानं शरद पवार सांगतात।
नाही, असं आहे की हल्ला कोणावर होतो? जिथं जिथं शक्तिशाली केंद्र तिथं हल्ला होतो. आज आमचं शक्तिशाली केंद्र म्हणजे मोदीच आहेत ना. साहजिकच आहे, त्यांच्यावर टीका केल्याशिवाय जे आमचे विरोधामधले जी लोक आहेत त्यांना दुसरा विषय काय टीका केल्याशिवाय. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दिलेल्या आश्वासनामधली परिपूर्तता आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने जो संकल्पपत्र आम्ही जाहीर केलेलं आहे त्याच्यात सगळं दिलेलं आहे. आम्ही काय काय केलेलं आहे आणि आमच्याकडून आता नव्यानं काय करायचं आहे हे सगळं लोकांच्या समोर लोकाजोका ठेवलेलं आहे. आपण सगळा ज्या ज्या गोष्टी मांडल्या होत्या 370 कलम आम्ही रद्द करून दाखवलं. एक थेंबसुद्धा रक्ताचा कुठे येऊन दिलेला नाही. आम्ही राम मंदिर उभा करू म्हणून सांगितलं. 500 वर्षाचा झगडा होता आणि ह्या 500 वर्षामध्ये हिंदू मुस्लिमांचे किती वाद निर्माण झाले एका राम मंदिरच्या मुद्द्यावर, पण तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं तो सोडवला गेला. त्यामुळं मुस्लिम समाजालाही त्यांना त्यांची जागा उपलब्ध करून दिली. राम मंदिराचाही प्रश्न मिटला. मला असं वाटतं की हे सगळी उपलब्धता लोकांच्या समोर आहे आणि त्याचा विचार मतदार करेल. अजित पवार प्रचार सभांमध्ये दिवसेंदिवस त्यांचे दावे जे आहेत ते करतायत. दादांनी 2 दिवसांपूर्वी एक दावा केला की ज्यावेळेस भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला त्याला शरद पवारांची संमती होती. शरद पवारांनी 2 वेळेस चर्चा करण्यासाठी भाजपबरोबर सांगितलेलं होतं. तुम्हाला वाटतं अजितदादांनी जे दावे केलेले आहेत त्याच्यामध्ये तथ्यता आहे किंवा दादा जे बोलत आहेत ते सत्य? नाही, मला असं वाटतं आता एका बाजूला मला लोकसभेच्या निवडणुकीचं विचारताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगताय की हे हा प्रश्न का विचारला. आता त्या घटना सगळ्या होऊन गेलेल्या आहेत आणि त्या सगळ्या घटना होऊन त्याचं प्रत्येकाचं स्पष्टीकरण झालेलं आहे. ज्यावेळेस अजितदादा पवार हे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या बरोबर सरकारमध्ये आले, शपथविधी झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी MITला एक सभा घेतली. त्या सभेमध्ये त्यांनी संपूर्ण विस्तारानं सांगितलं मी हे कशासाठी केलं, का केलं, कोणाच्या संमतीने केलं, कोणावर चर्चा. तर मला वाटतं तो सगळा विषय आता संपलेला आहे. ते सरकारमध्येच सामील झालेले आहेत, सरकार एकत्रितपणानं चालवत आहेत, सगळं मंत्रिमंडळ एकत्रितपणानं काम करतं आहे आणि ह्या सगळ्याची मिळून जी महायुती झाली त्या महायुतीचा प्रचार चालू आहे आता आपल्याला. त्यामुळे मला असं वाटतं की आता लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि जसा जसा मतदानाचा दिवस जवळ येतो तसं तसं मतदार हा अत्यंत शांतपणे विचार करतो आणि देशाची सूत्र कुणाच्या हातात द्यायच्यात त्याला सगळं माहीत असतो. कोण किती जागा लढवतंय, कोणाच्या जागा किती येतील, कोणाचं बहुमत येणार आहे, कोण सरकार स्थापन करणार आहे, हे मतदारांनी सुद्धा एक मनामध्ये ठरवलेलं असतं. फक्त आपल्यामध्ये लोक बोलत नाहीत पण सगळा विचार करतात. आणि म्हणून माझं पण हेच अपील आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी शांतपणे विचार करून विकासाला मत द्यावं, विकसित भारताला मत द्यावं आणि कणखर नेतृत्व मोदीजींच्या नेतृत्वाला मत द्यावं. म्हणजे पुढची 5 वर्ष एक ऐतिहासिक निर्णय होतील आणि मोठ्या प्रमाणात विकास होईल. इंदापूर तालुक्यातून महायुतीच्या उमेदवाराला साधारणतः किती मतांचा लीड पाहायला मिळेल? आता तुम्ही महायुतीसोबत आहात, दुसरीकडे तुमचे प्रतिस्पर्धी होते, मात्र ते आता महायुतीसोबत आता अजितदादा झालेले आहेत. दोघं मिळून साधारणतः इंदापूर तालुक्यामधून महायुतीच्या उमेदवाराला साधारणतः किती मतांचा लीड असतं? नाही, असं आहे, आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये प्रामुख्यानं 2च पक्ष आहेत. एक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा. आता आमचे तिथले आमदार दत्तामामा भरणे आहेत, ते त्यांच्या पद्धतीने महायुतीचं काम करतायत. जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं शहरात वगैरे त्यांच्या त्या परिसरामध्ये काम करत आहेत. आम्ही भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे घटक आहेत, ते आम्ही काम करतो आहे. रामदास आठवले साहेबांनासुद्धा मानणारा एक वर्ग तिथं आहे, ते पण काम करतायत. रासप महादेव कारण महादेव जानकरांनी पण निवडणूक लढवलेली इथं, त्यामुळे रासपलासुद्धा मानणारा एक मोठा वर्ग आहे, तोही त्या पद्धतीने काम करतो आहे. मनसेला मानणारासुद्धा एक वर्ग आहे, तर मनसेची पण कार्यकर्ते काम करत आहेत. त्याचबरोबर सदाभाऊ खोतनी पण काही वर्ष निवडणूक माड्यामधनं लढवली होती, त्यामुळं रयत क्रांती संघटनेचा पण एक वर्ग आमच्या भागामध्ये आहे. तर अशा सगळ्या घटक पक्षांची जर ताकद बघितली तर निश्चितपणानं चांगलं मताधिक्य, मी आकडा कधीच सांगणार नाही कारण तो आपण आकड्याने बोलण्यापेक्षा आपण कृतीतनं करून दाखव. मी एवढंच सांगेल की चांगलं मताधिक्य सुनेत्रा वहिनींना इंदापूर तालुक्यातून मिळेल. म्हणजे सुनेत्रा वहिनी खासदार होतील? निश्चितपणानं होतील. मग आता हे त्या दृष्टीने तर तयारी सगळी चाललेली आहे आणि सुनेत्रा वहिनीच काय पण पुणे जिल्ह्यातल्या आमच्या 4च्या 4 जागा
ह्या चांगल्या फरकानं निवडून येतील असा मला विश्वास आहे. आता आपण पाहतोय की पुणे जिल्ह्यातल्या 4 जागा चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, मात्र सुनेत्रा वहिनी यावेळेस खासदार होतील अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन नागनाथ सोड, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.